रुको जरा सबर करो। तर नमस्कार भावांनो, आपल्या नवीन व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यात पहिल्यांदा स्वागत आहे। ओके, तर विषय कसा आहे माहिती आहे काय, आजचा व्हिडिओ एकदम क्वालिटी आहे, जबरदस्त आहे। बाकी तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा, समजलंच। ओके, सोबतच आपलं जेवढं काय मटेरियल आहे सगळं डाउनलोड करा। ओके, हां, आणि जर डाउनलोड करता येत नसेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समधला व्हिडिओ बघा। ओके, म्हणजे समजतंय कसं डाउनलोड करायचं वगैरे सगळं। आणि महत्त्वाचं म्हणजे जे काय आपलं अलाइट मोशन ॲप आहे ते पण तुम्ही डाउनलोड करा। आपल्या टेलिग्राम चॅनलवर त्याला पिन करून ठेवलं आहे, तिथून डाउनलोड करा। टेलिग्रामची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे। ओके, हां, आणि मग बाकी बघायला गेलं तर आपलं जे काय इंस्टाग्राम पेज आहे, ओके, टेकचं आहे, ते बघायला गेलं तर एडिटिंगचं आहे, सगळंच आहे। ओके, तर जेवढं काय आहे त्याला फॉलो करायचं, डीक सपोर्ट करायचा। बाकी तुमचा विषय हार्ड आहेच म्हणा, काही विषय नाही तसा, पण तरी पण असू द्या। ओके, हां, तर मग करा तेवढा सपोर्ट हो, बाकी काही नाही। आणखीन मग तुम्हाला बाकी काही सांगायची गरज नाही, तुम्ही एकदम प्रोचे एडिटर। ओके, तर चला मग लगेच आपला व्हिडिओ एडिटिंगला चालू करू। तर चला चालू करूया। तर भावांनो, माहितीच आहे तुम्हाला, हा जो आपण आता व्हिडिओ बनवतो आहे, हा व्हिडिओ बनवायला तुम्हाला आपल्याला काय लागतं आहे, हे कॅपकट आणि सुपर VPN। ठीक आहे, तर VPN तुम्ही कनेक्ट करून घ्यायचं, प्ले स्टोअरवरती जायचं, डाउनलोड करायचं, सुपर VPN कनेक्ट करायचं। ठीक आहे, सिंगापूर। आणि हे ॲप तुम्हाला आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मिळते। टेलिग्राम चॅनल तुम्ही जॉईन करून घ्या। टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, किंवा टेलिग्रामवरती जाऊन सर्च करा DS क्रिएशन YT आणि तिथून हे आपलं ॲप घेऊन टाका। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरू करूया। आणि मटेरियल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये डाउनलोड करून घ्या। आणि त्याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का विषय, फक्त सॉन्ग आहे, व्हिडिओ सॉन्ग आहे, एक्सट्रॅक्ट करायचा विषय आहे, बाकी काही नाही, विषय आवडत आहे। फक्त व्हिडिओ पूर्ण बघा, म्हणजे इफेक्ट कुठे कसे लावायचे समजतं आहे। ठीक आहे, तर चला व्हिडिओला सुरू करूया। तर सगळ्यात पहिल्यांदा कॅपकटला ओपन करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता ॲप्लिकेशन मी तो ओपन करून घेतलं। तर आता सिम्पली तुम्हाला न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमची लायब्ररी ओपन होते। आता तुमचं मटेरियल, तुम्हाला जो फोटो वापरायचा, तो फोटो तुम्हाला ते सिलेक्ट करायचा आहे। सिम्पली ॲडिटवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, ॲडिटवरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे तुमचा फोटो ॲड होतो। फोटोची लेंथ थोडी वाढवून घ्यायची। ठीक आहे, अशा प्रकारे लेंथ वाढवल्यानंतर तुम्हाला सिम्पली ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे। ॲडिट ओव्हरले इथे तुम्हाला दिसते, सिम्पली त्याच्यावरती क्लिक करून घ्यायचं आहे। ठीक आहे, आता सिम्पली काय करायचं, तुम्हाला ॲडिट ओव्हरलेवरती क्लिक केल्यानंतर सिम्पली व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। ठीक आहे, व्हिडिओवरती क्लिक केल्यानंतर एक नंबरचे बघू शकता, अशा प्रकारे व्हिडिओवरती क्लिक करायचं आहे। ओके, जो आपला हा व्हिडिओ आहे सिम्पली ह्याला ॲड करायचं आहे। ठीक आहे, ॲड केल्यानंतर आता सिम्पली याच्या असं थोडं पुढं जायचं एकूण, आणि तुम्हाला ते एक्स्ट्रॅक्टचं ऑप्शन दिसतं आहे, सिम्पली एक्स्ट्रॅक्टवरती क्लिक करायचं, एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ। ठीक आहे, अशा प्रकारे ऑडिओ एक्स्ट्रॅक्ट होऊन जाईल। तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, आपल्या ह्या व्हिडिओवरती जो फोटो लावला त्या फोटोवरती क्लिक करायचं। ठीक आहे, आता त्या फोटोची लेंथ जेवढं आपलं सॉन्ग आहे तेवढं ठेवायचे आहे। ठीक आहे, बघू शकता अशा प्रकारे जेवढं आपलं सॉन्ग आहे तेवढं ठेवायचे आहे। आता सिम्पली ह्याला अशा प्रकारे दोन बोटात धरून झूम करायचं थोडं। ठीक आहे, पहिल्यांदा आता ह्या फोटोला कट करायचं आहे। ठीक आहे, फोटोवरती पहिला क्लिक करायचं आहे वरच्या लेअरवरती, आणि अशा प्रकारे थोडं पुढे जायचं आहे। तुम्हाला ते बीट दिसत आहे। ठीक आहे, हे बघू शकता तुम्ही, बरोबर ह्याच्यावर लक्ष ठेवा। ठीक आहे, तर हे जे काय ते तुम्हाला 1 2 3 4 असं बीट चेंज होताना दिसतं आहे, बघू शकताय काय हे तर चेंज होईल आय थिंक, वेट। ओके, तर बघू शकता इथं बीट जी आहे ती आपली चेंज होते आहे। ठीक आहे, हां इथं। ठीक आहे, तर तुम्हाला सिम्पली काय करायचं, हे तुम्ही बघू शकता तुम्ही अशा प्रकारे सॉन्ग वरीसुद्धा जात आहे, म्हणजे वरी जायची लेअर दिसते तुम्हाला इथे बघू शकता। तर तुम्हाला सिम्पली तिथं जायचे आणि बरोबर त्या ठिकाणी आपल्या फोटोला स्प्लिट करून घ्यायचं आहे। ठीक आहे, अशा प्रकारे फोटोला स्प्लिट करायचे, नंतर थोडं पुढे जायचं, हे तुम्हाला 3 दिसते बघू शकता। अशा प्रकारे थोडं मागं घ्यायचं, थोडं असं, अशा प्रकारे बरोबर इथं जे काय आहे ते अशा प्रकारे स्प्लिट करायचं। ठीक आहे, तर जिथं तुम्हाला बीट चेंज होताना दिसते बरोबर तुम्हाला त्या ठिकाणी जे काय आहे ते अशा प्रकारे स्प्लिट करायचे, आणि बरोबर फोटो सगळे बीटप्रमाणे लावून घ्यायचे। आता टोटल बीट जे आहेत ते आपल्या बघू शकता तुम्ही, टोटल 8 बीट आहेत। ठीक आहे, तर टोटल 8 फोटो आपली इथं होऊन जातील। तर चला सगळे बीट लावून घ्या, मी सुद्धा लावून घेतो। तर तुम्ही बघू शकता मी सर्व फोटो जे काय आहे ते बीटप्रमाणे 8 फोटो लावून घेतले। ठीक आहे, 8 फोटो 8 बीट। ठीक आहे, तर आता तुम्हाला सांगतो, ते बीट लावून घेतल्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ असतो तो व्हिडिओ डिलीट करायचा असतो। ठीक आहे, तर आता सिम्पली तुम्हाला काय करायचं माहिती आहे काय नीट सांगतो, नीट लक्ष द्या। ठीक आहे, तर अशा प्रकारे आपला व्हिडिओ होऊन जाईल। ओके, हां, तर तुम्हाला एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, आणि स्टार्टिंगला आल्यानंतर काय अशा प्रकारे विषय दिसेलच। आता सुद्धा तुम्हाला काय करायचं हे बघू शकता, सगळ्यात पहिल्यांदा आपण ट्रान्झिशन लावून घेऊया। फक्त पहिल्या 2 फोटोला तुम्हाला ट्रान्झिशन लावायचे। जो आपला पहिला लेअर आहे ते सिम्पली हे ट्रान्झिशनवरती क्लिक करायचं आहे, आणि ट्रान्झिशनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला शेक नावाचा इफेक्ट आहे, सिम्पली शेक नावाचा हा जो इफेक्ट आहे सिम्पली हा तुम्हाला इथं देऊन टाकायचा। ठीक आहे, म्हणजे हे ट्रान्झिशन तुम्हाला द्यायचं आहे। ठीक आहे, आणि दुसऱ्या ह्याच्यावरती सुद्धा तेच सेम द्यायचं आहे, शेकचंच द्यायचं आहे। ठीक आहे, सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे। तर अशा प्रकारे होऊन जाईल पहिले 2 ह्याच्यावरती। आता सिम्पली इथून पुढे तुम्हाला काय करायचं आहे सांगतो। ठीक आहे, नीट लक्ष द्या।
तर हा जो आपला पहिला फोटो त्याच्यावरती क्लिक करायचा. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे थोडं तुम्हाला पुढं जायचं, ॲडजस्टवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं सॅच्युरेशन आहे, सॅच्युरेशनवरती क्लिक करून पूर्ण जे काय आहे ते -50 करून घ्यायचं आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक करून घ्यायचं आहे. हे अशा प्रकारे दिसून जाईल. ठीक आहे, एवढं असं झाल्यानंतर सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला याचं एकदम स्टार्टिंगला, ठीक आहे, एकदम स्टार्टिंगनंतर तुम्हाला इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. ठीक आहे, इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर व्हिडिओ इफेक्टवरती तुम्हाला इथे क्लिक करायचं आहे आणि व्हिडिओ इफेक्टमध्ये तुम्हाला ओपनिंग अँड क्लोजमध्ये जे काय आहे ते तुम्हाला हॉलो ब्लर नावाचा इफेक्ट तुम्हाला ते दिसून जाईल. ठीक आहे, तर बघू शकता एक नंबरलाच हॉलो ब्लर नावाचा जो इफेक्ट आहे तो हॉलो ब्लर नावाचा इफेक्ट तुम्हाला तो देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली ॲडजस्टवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याचा जो स्पीड आहे, ठीक आहे, ह्याचा जो स्पीड आहे तो तुम्हाला फुल अशा प्रकारे वाढवायचा आहे. ठीक आहे, गोष्ट आहे फुल वाढवायचा अशा प्रकारे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं आहे आणि ह्याची जी लेंथ आहे ती आपला जो पहिला फोटो आहे तेवढीच ठेवायची आहे. ठीक आहे, पहिल्या फोटोपाशी येईल की ऑटोमॅटिक थांबतं, हे गोष्ट ऑटोमॅटिक थांबतं. तर आपली जी पहिला फोटो आहे तेवढंच ठेवायचं, जास्त काही ठेवायचं नाही, एवढंच विषय ठेवायचे. ठीक आहे, तर एवढं असं झाल्यानंतर तुम्हाला काय करायचं माहिती आहे का, तुम्हाला यायचं इथं 8 सेकंदापाशी. ठीक आहे, बरोबर 8 सेकंदापाशी यायचं आणि 8 सेकंदापाशी आल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक करायचं आणि व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्ही इथं बघू शकता. ठीक आहे, व्हिडिओ इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला नेचरमध्ये यायचं आणि नेचरमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं पेटलचा, आता हे बघू शकताय तुम्ही, तुम्हाला दाखवतो की विषय नीट बघा की. हां, ठीक आहे, रेन नाव वाचून घ्या. हे जे इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं द्यायचा आहे. ठीक आहे, पेटल्स. ठीक आहे, सर्च केलं तरी सुद्धा येऊन जाते आणि हा इफेक्ट तुम्हाला इथं देऊन तुम्हाला ह्याची जी लेंथ आहे ती पूर्ण आपला जेवढा व्हिडिओ लास्टपर्यंत ह्या 3 फोटोवरती घेऊन टाकायचा आहे. ठीक आहे, एवढा विषय करायचा फक्त. आता बाकी काही विषय नाही. आता ह्याच्यापुढे तुम्हाला काय करायचं ते सांगतो. ठीक आहे, तर जो आपला इथं चौथा फोटो आहे, ठीक आहे, ह्या चौथ्या फोटोपाशी यायचा आहे. चौथ्या फोटोवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे आणि कॉम्बोमध्ये यायचं आहे. ठीक आहे, कॉम्बोमध्ये आल्यानंतर तुम्हाला इथं बघू शकताय डायनॅमिक शेक, हा डायनॅमिक शेक नावाचा जो इफेक्ट आहे. ठीक आहे, हा डायनॅमिक शेक नावाचा इफेक्ट तुम्हाला इथं देऊन टाकायचा आहे आणि सिम्पली ॲनिमेशन एवढं देऊन ओकेवरती क्लिक करायचं, लेंथ पूर्ण ठेवायची. नंतर दुसऱ्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनमध्ये जायचं. ॲनिमेशनमध्ये गेल्यानंतर थोडं तुम्हाला खाली स्क्रोल डाऊन करायचं आहे आणि तुम्हाला 3D कार्ड 2चा जो इफेक्ट आहे तो तुम्हाला इथं देऊन टाकायचा, म्हणजे हा वाला. ठीक आहे, हे बघू शकताय हा वाला आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करायचं, लेंथ पूर्ण. ओके, तिसऱ्या फोटोवरती आपल्या इथं क्लिक करायचं, ह्या ॲनिमेशनवरती जायचं आणि कॉम्बोमध्ये तुम्हाला इथं बघू शकताय राईट झूम नावाचा जो आपला हा इफेक्ट आहे, म्हणजे हे जे ॲनिमेशन आहे ते तुम्हाला इथे देऊन टाकायचं आहे. ठीक आहे, ओकेवरती क्लिक करायचं आहे, सेकंड लास्ट फोटोवरती क्लिक करायचं आहे, ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आणि तुम्हाला इथं लेफ्ट झूम नावाचा जो इफेक्ट आहे, म्हणजे इकडं लेफ्ट झूम तिकडं राईट झूम. ठीक आहे, अशा प्रकारे हा इफेक्ट द्यायचा आहे आणि सिम्पली ह्या लास्टच्या फोटोवरती ॲनिमेशनवरती क्लिक करून तुम्हाला इथं स्वे आउटचा जो इफेक्ट आहे, म्हणजे स्वे आउटचा जो ॲनिमेशन आहे ते तुम्हाला इथं देऊन टाकायचं आहे आणि सिम्पली ओकेवरती क्लिक करून घ्यायचा. बघू शकता काय अशा प्रकारे विषय दिसून जाईल. तर एवढासा आपला पूर्ण व्हिडिओ मग होऊन जाईल. ठीक आहे, आणि सिम्पली मग एवढासा पूर्ण आपला व्हिडिओ झाल्यानंतर व्हिडिओला करायचं एक्सपोर्ट. एकदम सोपा विषय. सिम्पली तुम्ही क्वालिटी तुमच्या हिशोबानुसार ठेवू शकता, एवढीशी काय ठेवू शकता आणि सिम्पली एक्सपोर्टच्या बटनवरती क्लिक करून आपला व्हिडिओ एक्सपोर्टिंगला सुरुवात करायची आहे. आता व्हिडिओ 100% एक्सपोर्ट झाल्यानंतर तो ऑटोमॅटिक तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह होतो. बाकी तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि आवडला असेल तर एक लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करून टाका. तर चला भेटू पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. टेक केअर, बाय, धन्यवाद ना पब्लिक. तेवढं सबस्क्राईब करायला विसरू नका. ठीक आहे.